ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। नुकत्याच झालेल्या जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून जायंट्स ग्रुप ऑफ कल्याण मिडटाउन सहेली आणि जायंट्स ग्रुप ऑफ कल्याण मिडटाउन तर्फे वेगवेगळ्या क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा विशेष सन्मान करण्यात आला। बिर्ला महाविद्यालयाच्या सभागृहात अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा सन्मान सोहळा संपन्न झाला। सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा, राजकीय अशा समाजातील विविध क्षेत्रांमध्ये आजच्या घडीला अनेक महिला अत्युच्च दर्जाचं कार्य करतायत। आपलं घर, कुटुंब आणि वैयक्तिक अडचणींवर मात करत या महिलांनी आज धडाडीने आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटवलाय। याचाच धागा पकडून जायंट्स ग्रुप ऑफ कल्याण मिडटाउन सहेली आणि जायंट्स ग्रुप ऑफ कल्याण मिडटाउन तर्फे 3 कर्तृत्ववान महिलांचा मणिकर्णिका पुरस्कार देऊन गौरव करण्यात आलाय, ज्यामध्ये माजी नगरसेविका वीणा जाधव, सजग चॅरिटेबल ट्रस्टच्या अनुजा लिमये आणि 49 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन रनर सोनल ठाकूर यांचा समावेश होता। बिर्ला महाविद्यालयाचे संचालक डॉक्टर नरेश चंद्र, जायंट्स ग्रुप ऑफ कल्याण मिडटाउन सहेलीच्या अध्यक्षा उर्वशी गुप्ता, सहेली आणि जायंट्स ग्रुप ऑफ कल्याण मिडटाउनचे अध्यक्ष संजय गुप्ता, जायंट्स ग्रुपचे सेंट्रल कमिटी मेंबर मनोहर पालन, गगन जैन सोलरमॅन म्हणून प्रसिद्ध असलेले कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत, जायंट्स ग्रुप फेडरेशन 1 चे अध्यक्ष डॉक्टर किशोर देसाई आदी मान्यवरांच्या हस्ते या महिलांना सन्मानित करण्यात आलं। जायंट्स ग्रुपच्या या मणिकर्णिका सन्मान सोहळ्याचे यंदा 12वे वर्ष होते। गेल्या एका तपापासून हा महिला सन्मानाचा यज्ञ सुरू असून आतापर्यंत अनेक कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आलाय, ज्यांनी या समाजाला एक वेगळी दिशा देण्याचं काम केल्याची भावना जायंट्स ग्रुप फेडरेशन 1 चे अध्यक्ष किशोर देसाई यांनी यावेळी व्यक्त केली। तर सोलरमॅन म्हणून ओळखले जाणारे केडीएमसीचे अधिक कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत यांनी महानगरपालिकेच्या सर्व शाळा सौर ऊर्जेवर करण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांची उपस्थितांना माहिती देऊन वीज बचतीचं आवाहन केलं। कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।